कहाणी गोपद्मांची ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसलेल्या आहेत. ताशे मर्फे वाजत आहेत, रंभा नाचत आहेत. तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगेच्या भेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम आला. करा रे हांकारा, पिटा रे दांडोरा. गावात कोणी वान वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोट कंकर काढा. तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले, माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वानवसा केला नाही. नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून 30 पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक्य दशमीला संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्षे करावा. उद्यापनाचे वेळी कुंवारिकांना जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय आहे. असं समजल्यावर तिकडे दूध जाऊन पाहतात तो तिनं वसा वसवला आहे. पुढं येता येता गावाबाहेर एक हत्तीन वानवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोके करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तांबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या, ताशाचं रंभा नाचत होत्या. जसं त्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.